उल्वे नोडमधील सेक्टर 19 येथील शगुन चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असं करावं, येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा, तसेच NMMTच्या तिकिटावरही छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण करावं, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्वे शहर अध्यक्ष संतोष काटे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांनी जाहीर समर्थन दिले। लोकप्रतिनिधींना महापुरुषांची आठवण केवळ निवडणुकीपुरतीच येते असा घणाघात करत तेजसदादा डाकी यांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली। मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण उल्वे शहर बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला। सिडकोला जाब विचारण्याची ताकद आमच्याकडे आहे। हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा तेजसदादा डाकी यांनी प्रशासनाला दिलाय। उल्वे शहर नियोजन समितीमार्फत या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या याच्यामध्ये 2 आहेत की हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे पुतळा बसवण्यात यावा। येथे आम्ही गेले 7 वर्ष झाले, आम्ही इथं 7 ते 8 वर्षापासून इथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत आहोत। 19 फेब्रुवारी रोजी आम्ही इथं जयंती करतो। आणि अधिक की छत्रपती शिवाजी महाराज चौक जे NMMTची जी बस आहे त्याच्यावरती त्यांनी शगुन चौक असं लिहिलेलं आहे। जेव्हा तर आपण जर गुगलमध्ये वगैरे जर पाहाल तर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि हे गेल्या 8 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव आहे, 8 ते 10 वर्षापासून। पण जाणीवपूर्वक शासकीय अधिकारी NMMTचे सिडकोचे हे याच्याकडे अक्षमयरित्या दुर्लक्ष करत आहेत, हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। वर्षानुवर्ष आम्ही त्यांच्याशी पाठपुरावा करत आहोत, पण ते कोणत्याही प्रकारचं आम्हाला लेखी उत्तर देण्यास तयार नाही आहोत। त्यामुळे त्यांना जाग यावी यासाठी आज आम्ही हे छोटंसं जागर आंदोलन घेतलेलं आहे। जर त्यांनी आमच्या मागण्या संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत, हिंदुस्थानचे दैवत, आमच्या उल्वेच्या सर्व शिवप्रेमींची, रहिवाशांची, स्थानिकांची, सर्व पक्षाची मागणी आहे की इथं छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा झाला पाहिजे आणि NMMTच्या बस तिकिटावरती शगुन चौक न राहता छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आलंच पाहिजे। जर त्यांनी नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि ते आंदोलनची त्यांना किंमत मोजावी लागेल। त्यांनी असं करू नये। सर्व हजारो लाखो नागरिकांची मागणी आहे, त्यांनी लवकरात लवकर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हाला लावून द्यावा आणि NMMTच्या बस तिकिटावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव यावं एवढीच इच्छा आहे। संतोष काटेंचं जे काम आहे, एक त्यांची उल्वे नियोजन समितीच्या मार्फत असेल किंवा आमच्या एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते उल्वे शहरचे अध्यक्षसुद्धा आहेत, परंतु ज्या पद्धतीने ते उल्वे शहरमध्ये त्यांची समाजसेवा करत आहेत, समाजासाठी जे त्यांची बांधिलकी जोपासत आहेत, तर मला सुद्धा कुठंतरी वाटतं अशा माणसाला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे। कारण त्यांची मागणी काय आहे तर मागणी त्यांची स्वतःसाठी काहीच नाही आहे। जे या चौकाला सेक्टर 19मधल्या ज्या चौकाला हा उल्वे जो शहर आहे, हा उल्वे शहर नवी मुंबईचा कणा आहे ॲक्च्युली बघायला गेला तर। मग तो आर्थिकमध्ये असो, सर्व बाबतीत हा उल्वे शहर आता समृद्धीकडे वाटचाल करत आहे। आणि अशा उल्वे शहराला जे मेन पॉईंट आहे सेक्टर 19 हे, या चौकाला शगुन जे नाव दिले हे अयोग्य आहे। हा कुठेतरी वाटतं की बिल्डरांसोबत सिडकोचं साठीलुटही असू शकतोय। त्यांची मागणी एकदम रास्त आहे आणि प्रामाणिक आहे। मग मला कुठेतरी वाटलं की या प्रामाणिक माणसाला पाठिंबा देणं गरजेचं आहे। मग मी तर नाही, मी एक रायगड जिल्हा सरचिटणीस नाही, परंतु पूर्ण रायगड जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत आहे। आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे एक सिडकोला जाग यावी, सिडको झोपेतून जागा व्हावा यासाठी हे आंदोलन आहे। परंतु जर 15 दिवसात याच्यावर जर ठोस कारवाई जर झाली नाही तर संतोष काटेसोबत आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहोत आणि एक मोठा तीव्र आंदोलन इथे करणार आहोत। उल्वे शहर बंद करायला लागलं तरी ते आम्ही करून दाखवणार आहोत। आपण सर्व महाराजांना मानतो, पण महाराजांना मानून होत नाहीत। तर खरोखर जर महाराजांबद्दल तुमच्या मनात प्रेम असतं तर संतोष काटेंसोबत तुम्ही पाठीमागे ठामपणे उभं राहणं गरजेचं होतं। आज इथे सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत जे उल्व्याचं प्रतिनिधित्व करतात। या गोष्टी त्यांनी कधीच करून घ्यायला हव्या होतात। संतोष काटेसारख्या समाजसेवकाला रस्त्यावर यायला लागतोय हे खरोखर एक लाजिरवाणी गोष्ट आहे। लोकप्रतिनिधीचं याकडे लक्ष हवं होतं, परंतु ते दुर्दैवानी नाही आहे। फक्त कसं असं निवडणुका आली की मतं मागायचं, त्यांच्याकडून मतं मागून झाली की त्यांना दुर्लक्षित करायचं, हेच काम या लोकप्रतिनिधींनी करत आहेत। परंतु जेव्हा संतोष काटेसारखे जेव्हा समाजसेवक उभे राहतात तेव्हा आम्हालासुद्धा आनंद वाटतोय, आम्हालासुद्धा छान वाटतं की असे समाजसेवक आत्तासुद्धा आहेत जे स्वतःसाठी नाही तर आपल्या शहरासाठी, समाजासाठी झटत आहेत। आणि या समाजसेवकासाठी आज मी यांना पाठिंबा देण्यासाठी इथं हजर राहिलेलो आहे। राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभा 100% राहणार आणि त्यासाठी मी स्वतः अजितदादा पवारसाहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, मी या सर्वांशी आता स्वतः चर्चासुद्धा करणार आहे आणि लवकरात लवकर इथे महाराजांचा पुतळा उभा राहील। या चौकाला
छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव मिळेल यासाठी मी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जातोय तेव्हा एखादा वाईट प्रवृत्तीचा जेव्हा माणूस असतो तो नाव वाचून सुद्धा त्याच्यात एक स्वाभिमान निर्माण होतोय, त्याच्यात एक सच्चाई निर्माण होतोय, त्याचे जे वाईट गुण असतात ते दूर होतात. एवढी हिंमत आणि एवढी ताकद या नावामध्ये आहे. त्याच्यामुळं माझी सिद्धूकडे एक विनंती आहे की संतोष काटे साहेबांनी जी काही मागणी 4-5 वर्षापासून केलेली आहे ती त्यांची मागणी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्यामधून ती प्रवृत्ती दूर होतोय, नाहीशी होतोय, त्यांच्यामध्ये चांगले गुण येतात. एवढी हिंमत आणि एवढी ताकद या नावामध्ये आहे. काटे साहेबांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसाचा त्यांना अल्टिमेट देत आहोत. त्या 15 दिवसात जर त्यांनी यामध्ये काही ठोस कारवाई किंवा पाठपुरावा जर केला नाही तर 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत राहून इथे उल्वे शहर आम्हाला जर बंद करायला लागला तरी उल्वे शहर बंद करू, परंतु इथे या चौकाला शगुन चौक नावाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच नाव दिलं गेलं जाईल. यासाठी आम्ही जे काही करायला लागेल ते प्रयत्न करू. वादळ वारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.